गुरुदत्त प्रेमी आणि रसिकांचं मी हार्दिक स्वागत करतो. गुरुदत्त हा भारतीय चित्रपट इतिहासातला महत्वाचा दिग्दर्शक. एवढंच नव्हे तर जागतिक कीर्ती लाभलेला तो एक दिग्दर्शक. गुरुदत्त यांनी निर्माण केलेले प्यासा, कागज के फूल आणि साहिब बीबी और गुलाम हे चित्रपट आज अभिजात कलाकृती म्हणून गणले जातात. आश्चर्याची बाब म्हणजे गुरुदत्त यांनी आपल्या वयाच्या 32व्या वर्षी प्यासा दिग्दर्शित केला, 34व्या वर्षी कागज के फूल दिग्दर्शित केला, 36व्या वर्षी त्यांनी साहिब बीबी और गुलाम ही कलाकृती दिग्दर्शित केली. अर्थात जरी अब्रार अल्वी यांचं त्याला नाव असलं तरी संपूर्ण शैली आणि पाठबळ त्यांचंच होतं. तो फार मोठा विषय आहे. असो, गुरुदत्त यांनी आपल्या प्यासा चित्रपटात दुःख व्यक्त केलं होतं की समाज हा कलावंताची किंमत करत नाही जिवंत असताना, पण मृत्यूनंतर मात्र समाजाला कलावंताची खरी किंमत कळते. दैव दुर्विलास असा आहे की गुरुदत्त यांच्या बाबतीत हीच घटना घडलेली आहे. गुरुदत्त 1964 साली निधन पावले. त्याच्यानंतर 10 वर्षांनी 1973 साली त्यांच्याविषयी अभ्यास करायला सुरुवात झाली. 1980 साली दिल्लीमध्ये गुरुदत्त यांच्या मुलांनी गुरुदत्त यांच्या चित्रपटांचा सप्ताह साजरा केला आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून गुरुदत्त यांचे जे वितरक होते ते अचंबित झाले की किती प्रतिसाद याला गुरुदत्त यांच्या चित्रपटाला आहे. त्यानंतर सर्व वितरकांनी त्यांचे चित्रपट मॅटिनीला लावायला सुरुवात केली. मुंबईमध्ये हा चित्रपट मॅटिनीला प्यासा लागला होता. त्यावेळेला फ्रेंच समीक्षक हेनरी मिचिलो त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी प्यासा पाहिला आणि ते हेलावून गेले. ते समीक्षक फ्रान्समध्ये जाऊन त्यांनी एक छोटीशी पुस्तिका लिहिली गुरुदत्तवर आणि त्यातून संपूर्ण युरोपला गुरुदत्त हा एक मोठा दिग्दर्शक भारतातला आहे अशी ओळख निर्माण झाली. योगायोगाने काय झालं की पॅरिसमध्ये मग प्यासा आणि कागज के फूल हे व्यावसायिक दृष्ट्या त्या ठिकाणी वितरित झाले. त्याच सुमाराला अमेरिका, फ्रान्स आणि इटली या ठिकाणी भारतीय दिग्दर्शकांचे म्हणजे 5 दिग्दर्शकांचे चित्रपटांचे महोत्सव साजरे झाले. त्यामध्ये गुरुदत्त यांचा चित्रपट होता. अमेरिकन अकॅडमीमध्ये अभ्यास करणाऱ्या एका सदस्यांनी असे उद्गार काढले की गुरुदत्त जिवंत असताना त्या काळात जर त्यांची महती आम्हाला कळली असती तर आम्ही अमेरिकेतल्या आमच्या सर्व मोठ्या दिग्दर्शकांबरोबर त्याला बसवलं असतं, त्याचा सन्मान केला असता. पण दुर्दैव असं की त्यावेळेस ते जिवंत नव्हते. आणि आज पहा की जगातल्या 100 चित्रपटांमध्ये प्यासाची गणना होते. दूर कशाला, 2011 साली आता नुकतंच व्हॅलेंटाईन डेला टाइम मॅगझिनने जगातल्या 10 रोमॅन्टिक चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आणि त्यामध्ये त्यांनी गुरुदत्तच्या प्यासा चित्रपटाला 5वा क्रमांक दिला. म्हणजे गुरुदत्त यांच्या जीवनातही त्यांना त्यांच्या काळामध्ये, आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो की या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना एकदाही दिग्दर्शनाचं पारितोषिक मिळालेलं नाही, तरी सुद्धा गुरुदत्त हा जगातला एक मान्यवर मोठा दिग्दर्शक आहे. तर आपल्याकडची चित्रपटातली तज्ज्ञ मंडळी त्यांच्याविषयी काय म्हणतात आपण 22 सेकंदांची क्लिप आपण पाहूया. A cinematic genius. He was a man of depth. A cinema visionary. Artist and complete filmmaker. He was almost a cult figure. Could go to any extent to do exactly what he wanted. He was down to earth. Romantic visionary. He had a pioneering spirit. Obsessive, passionate filmmaker. A graceful dancer, a reluctant actor, an innovative visualizer, a passionate storyteller, a humane businessman, a friend beyond compare, an ocean of emotions, a fragile artist. Gurudutt Padukone. सारांशाने गुरुदत्त हे कम्प्लीट फिल्म मेकर होते. ते रोमॅन्टिक विजनरी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते छोट्याशा गोष्टींनी चटकन दुखावले जात. ते नाजूक हृदयी, अतिसंवेदनशील मनाचे होते, ज्याला फ्रेजाईल आर्टिस्ट म्हणतात. असं चटकन दुखावला जाणारा असा हा कलावंत होता. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक ज्या ट्रॅजेडीज झाल्या त्याला हे कारणीभूत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा अंतिम भाग होता की गुरुदत्त हे व्यक्तिमत्व 3 श्रेष्ठ अशा गुणांनी समृद्ध होत. एक म्हणजे त्यांच्याकडे शास्त्रज्ञाला आवश्यक असणारी अशी शोधक बुद्धी होती. दुसरी गोष्ट
ते स्वतः कलाकार होते आणि दिग्दर्शक होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यावसायिकाला यशस्वी होण्यासाठी ज्या प्रकारची दृष्टी लागते ती दृष्टी, त्या प्रकारची कार्यक्षमता त्यांच्याकडे होती. हे तिन्ही मोठे गुण त्यांच्या एका व्यक्तिमत्वात साठलेले होते आणि त्यामुळे ते एक श्रेष्ठ फिल्म मेकर झाले. गुरुदत्त यांचे सुरुवातीचे चित्रपट बाजी, जाल आणि आरपार हे समाजाच्या तळाच्या वर्गाशी संबंधित होते. हे सर्व चित्रपट लोकप्रिय झाले ते प्रामुख्याने संगीतासाठी. तेव्हा खरं सांगायचं तर या चित्रपटातून त्यांच्यातला संगीतकार आणि नृत्यकार शमला असेल, परंतु तोपर्यंत त्यांचे चित्रपट स्वतः मनोवेदनेपासून आणि यातनापासून दूरच होते असं म्हणावं लागेल. CID चित्रपटाच्या यशानंतर गुरुदत्त यांच्या कारकिर्दीनं वेगळं वळण घेतलं, गंभीर वळण घेतलं आणि त्यांची एक गंभीर असे दिग्दर्शक म्हणून ओळख नव्याने निर्माण झाली.